सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी।
नमस्कार. श्री साई गणेश सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ शिक्षक बँकेसमोर जुनी भाजी मंडई रविवारपेठ सातारा. आपल्या या मंडळाचे गेले 1996 पासून दरवर्षी दर सालाप्रमाणे गणपती उत्सव साजरा केला जातो. आमचं हे मंडळ पारंपरिक जुन्या आमच्या लोकांपासून हे सुरू झालेलं आहे आणि आज आमच्या गणपतीचं पूर्ण थाटामध्ये आणि वाजत गाजत या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आज आमच्या मंडळातर्फे एक तुम्हाला नम्र विनंती आहे की आपल्या या हिंदू धर्मामध्ये आणि भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जो गणपती उत्सव साजरा केला जातो तर त्याच्या मिरवणुकीसाठी जे आज बंधनं टाकले गेलेत तर ते बंधनं खूप वाईट आहेत. हे बंधनं अशी होऊ नयेत अशी मी आपल्या या महाराष्ट्राच्या सरकारला विनंती करतो की हे बंधनं सातारा शहरामध्ये का लागली गेली. व्यापारी मंडळाने अर्ज करून या गणपती उत्सवावर पाणी फिरवलं आहे. हे असं होऊ नये. यापुढे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट रोजगार आघाडी सातारा शहराध्यक्ष अजय गाडगे आपणास नम्र विनंती करत आहे की दुर्गादेवी उत्सव आणि दीपावलीमध्ये राजपथ मार्गावरील प्रत्येक दुकानातील जे दुकानदारांनी व्यापाऱ्यांनी जो अर्ज करून मिरवणूक थांबवली आहे गणेश उत्सवाची तर त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचं काम मी यापुढे गणपती उत्सव संपल्यानंतर करणार आहे. कारण की जर ते आम्हाला गणपती उत्सव साजरा न करून देत असतील तर त्यांच्यावर बहिष्कार का होऊ नये. आणि या बहिष्काराचं कारण एकच आहे की 400 ते 500 मंडळं या सातारा शहरामध्ये आहेत. या मंडळांना या व्यापाऱ्यांनी रोखलं आहे आणि याच आमच्या 400 ते 500 मंडळातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरचे 5-5, 6-6 असे माणसांचे कुटुंब आहेत. ही लोक त्याच राजपथावर जाऊन खरेदी काय त्यांच्या आवडीच्या काही वस्तू असतील हे खरेदी करत असतात आणि ह्याच खरेदी या पुढे आम्ही बंद करणार आहोत. आणि मी माझ्या मंडळातर्फे आपल्याला एक नम्र विनंती करतो की आमचे सामाजिक कार्यक्रम असतात, महाप्रसादाचं नियोजन असतं आणि जनजागृती असते आणि जिवंत देखावा असते. यंदाच्याही वर्षी आम्ही लेख वाचवा अभियान असं जिवंत देखावा ठेवलेला आहे. यामध्ये आमचे मंडळाच्या मुली, आमच्या मंडळाचे सहकारी सगळे यात भाग घेणार आहेत. आणि माझे हे 2 शब्द बोलून मी तुम्हाला नम्र विनंती करतो.